हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 43. कायेंद्रियसिद्धिर्शुद्धिक्षयात् तपस्सह. तपाने अशुद्धीचा क्षय होतो. यामुळे देहादी इंद्रियांची शुद्धी होते. त्यामुळे देह आणि इंद्रिय यांची सिद्धी प्राप्त होते. तपामुळे अशुद्धीचा क्षय होतो. अशुद्धी नष्ट पावते, शुद्धी प्राप्त होते आणि त्यामुळे काया इंद्रिये यांच्या सिद्धी साध्य होतात. सूत्र क्रमांक 29 मध्ये आपण पाहिले की तप म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट मिळवण्यासाठी ती साध्य होईपर्यंत अथक परिश्रम करणे. या अशा परिश्रमांमध्ये काया म्हणजे शरीर आणि इंद्रिय यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे स्वाभाविकच तप करताना काया आणि इंद्रिये शुद्ध होतात. यामुळे त्यांना सिद्धी साध्य होतात. आपण चुकीच्या पद्धतीने आपल्या शरीराकडे पाहतो. आपल्याला केवळ आपल्या बाह्य देहाचीच ओळख असते. शरीराचा वापर आपण भौतिक गोष्टींपुरताच आणि सीमित करत असतो. यामुळे आपल्या शरीराची आपल्याला सत्य ओळख नसते. आपल्या शरीरात अतेंद्रिय शक्ती आहे. तिचा वापर करून आपण आपल्या शरीराच्या अगदी आत खोलवर असलेल्या आत्मतत्वाचे साक्षात्कारी दर्शन घेऊ शकतो. त्यायोगे आपला आत्मोद्धार होऊ शकतो. यासाठी शरीर शुद्ध असणे अत्यावश्यक असते. यासाठी शुद्ध आहार विहार असावा लागतो. तप एखाद्या विशिष्ट साधनेने केले जाते. यामध्ये सहभागी असलेली काया आणि इंद्रिये शुद्ध पवित्र होतात. चंदनाच्या खोडाने गंध उगाळताना ज्यावर गंध उगाळले जाते ती सहाणसुद्धा चंदनाच्या वासाने सहवासाने सुगंधित होते. तद्वत साधनेच्या सानिध्याने काया इंद्रिये यांची अपवित्रता नष्ट होते. इंद्रियांच्या अवास्तव अवाजवी गैरसुखासाठी काया वापरली जाते. अर्थातच काया इंद्रिय अपवित्र होतात. अयोग्य वापरामुळे इंद्रिय अशुद्ध होतात. तपाच्या साधनेमध्ये ईश्वराला अनेक प्रकारे आवाहन केले जाते. एका विशिष्ट आसनावर, एका विशिष्ट तालात, एका विशिष्ट नादात सातत्याने ईश्वराला काया इंद्रिये यांच्या माध्यमातून आवाहन केले जाते. या पवित्र आवाहनाचा काया इंद्रियांवरही सात्विक परिणाम होतो. त्यामुळे त्यांची अशुद्धी नष्ट पावते, लय पावते. ती शुद्ध झाल्यामुळे त्यांच्यात सिद्धी येतात. काया इंद्रिये शुद्ध होतात म्हणजे आज पावे तो जी इंद्रिय भौतिक सुखासाठी देहाचा वापर करायला मनाला प्रवृत्त करत होती, तीच इंद्रिये उपभोगांपासून दूर राहू लागतात. मनाला सात्विकतेचे संकेत देतात. एवढेच नव्हे तर देह इंद्रियांच्या उपभोगासाठी न वापरता योग साधनेसाठी वापरला जाऊ लागतो. चलन वलन आचार विचार अशा प्रत्येक बाबतीत शुद्ध सात्विकता भरून राहते. व्यवहारात प्रामाणिकपणा सचोटी आपोआप येऊ लागते. वाणी शुद्ध होते. शरीरावर ब्रह्मतेज दिसू लागते. शरीर निरोगी राहते. सर्व सृष्टीमध्ये चराचरी परमेश्वर भरून राहिलेला दिसून येतो. यामुळे सर्वांबद्दल स्नेहभाव वाढू लागतो. आत्मभान येते. परमात्म्याच्या दर्शनाची ओढ लागते. पुढचं सूत्र क्रमांक 44. स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोगः. स्वाध्यायामुळे इष्टदेवतेशी एकरूपता साधली जाते. स्वाध्याय हा चौथा नियम होय. या चौथ्या नियमाच्या अनुष्ठानाने साधकाला इष्टदेवदेवता प्रसन्न होते.
स्वाध्याय म्हणजे अभ्यास करणे. हा ज्ञानयोग आहे. प्रत्येक गोष्ट समजून जाणून घेणे, अशा ज्ञानमय जाणीवेतून आपल्या ध्यानाची धारणा करणे. आपला ज्या देवदेवतेवर विश्वास असेल त्या देवदेवतेचा जप करणे, अशा देवदेवतेची आराधना करणे, पूजा करणे, अशा देवदेवतेची मूर्ती प्रतिमा समोर ठेवून उघड्या डोळ्यांनी किंवा मनचक्षू समोर आणून मिटल्या डोळ्यांनी त्यावर ध्यान लावणे. अशा तन्मयतेने, एकाग्रतेने, एकचित्ताने आणि श्रद्धेने उपासना केल्याने आपल्याला इष्ट ध्यान धारणेचे फळ मिळते. देवदेवता प्रसन्न होते म्हणजे आपल्याला ध्यानामधून जे अपेक्षित दर्शन असेल ते मिळते. तसेच जे अपेक्षित ज्ञान मिळावे असे वाटत असते ते मिळते. स्वाध्यायात मनाची इतकी एकाग्रता होते की ध्यानाला धारणेशिवाय दुसरा विषयच राहत नाही. यातूनच देवतेच्या प्रसादाने धारणा फळास येते, दर्शन मिळते, ज्ञान मिळते. एक फार महत्त्वाची गोष्ट इथे मुद्दामहून सांगितली पाहिजे. इष्ट देवदेवता प्रसन्न होणार या भावनेने साधकाला भ्रांती दर्शन होण्याचा धोका असतो. साधकाला इष्ट देवदेवता समोर आल्याचा भास होऊ शकतो. प्रत्यक्षात तसे नसताना मनात असल्यामुळे डोळ्यांना भ्रम निर्माण होऊन देवदेवतेचे दर्शन झाल्यासारखे वाटू शकते. यासाठी असे दर्शन झाल्यावर स्वतःची पूर्ण खात्री करून घ्यावी. आवश्यकता वाटल्यास योगगुरूंची मदत घ्यावी. पूर्ण खात्री पटल्यावरच विश्वास ठेवावा. याबाबतीत अनेकांना अनुभूती मिळाल्याचे दाखले आहेत. मला स्वतःला तसा बरेच वेळेला अनुभव मिळाला आहे. नवीनच साधना करणाऱ्याने आपल्या अशा अनुभवांची चर्चा आपल्या गुरुजवळ किंवा एखाद्या अधिकारी योग्याजवळ करावी. आपल्या अनुभूतीची चर्चा केल्याने आपण चुकीच्या मार्गाने जात नसल्याची खात्री होते. याचबरोबर भलत्याजवळ असे विषय बोलू नयेत. विनाकारण आपण अशांच्या चेष्टेचा विषय होतो. आपली अनुभूती ही आपल्यासाठीच असते हे लक्षात ठेवावे. स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय. येथे दोन अर्थ आहेत. स्व म्हणजे आपल्या शरीरातील आत्म्याचा अभ्यास किंवा दुसरा अर्थ म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे. आपला देह हे देवाचे आत्म्याचे मंदिर आहे. देवशोधनासाठी अन्यत्र बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. या देहात वसलेला आत्मा जाणावा. आपण स्वतः अंशात्मक रूपाने पण परमात्माच आहोत हे जाणण्यासाठी, त्याची प्रचिती येण्यासाठी, त्याची अनुभूती घेण्यासाठी स्वतःचे शरीर हेच उत्तम असे एकमेव साधन आहे. अध्यात्म योग साधनेने त्याचा अभ्यास करावा, आत्मज्ञान करून घ्यावे. हरिओम.